हे आहे कर्नाटक राज्यातील हंपी शहरामध्ये वसलेले अंजनाद्री हिल। हे हंपी शहरामधून 22 किलोमीटर अंतरावर असून येथे हनुमानाचं जन्मस्थान म्हणून ओळखले जाते। तर नमस्कार मित्रांनो, काजल बापट ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आम्ही आज चाललो आहोत अंजनाद्री हिल, म्हणजेच कर्नाटक राज्यामध्ये असलेले हंपी शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेले अंजनाद्री हिल, जेथे हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते। हंपी शहर हे तुंगभद्रा नदीच्या काठी बसलेले आहे। रोडवरून जाताना आजूबाजूला ताडाची झाडे आणि नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात होती। हे आहे ताडाचे झाड। या झाडांना खूप प्रमाणात असे ताडगोळे लागले, ताडाचे फळ लागले होते आणि येथे नारळ पाणी सुद्धा खूप कमी पैशात मिळते। आम्ही आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये नारळ पाणी कमीत कमी 60-70 रुपये 50 रुपये असे प्राईस आहे। तर इथे आम्हाला नारळ पाणी 20 रुपयामध्ये प्यायला मिळाले। आम्ही पाण्याऐवजी खूप सारे नारळ पाणी पित होतो। आणि नारियल पाणी आहे 20 रुपये ओनली, ये 30 रुपये। तर आम्ही थोड्या वेळातच पर्वताच्या खाली म्हणजे अंजनाद्री पर्वताच्या खाली पोहोचलो आणि आतमध्ये एंट्री करताना इथे जास्त पार्किंगमध्ये जास्त गाड्या दिसत नव्हत्या। आम्हाला वाटलं की आम्ही रस्ता चुकलो आहोत, पण हा रस्ता दुसरा होता। पर्वताच्या बॅक साईडने हा रस्ता होता। जो मेन एंट्री होती ती पर्वताच्या पुढच्या साईडने होती आणि आम्ही पर्वताच्या पाठीमागच्या साईडने आलो होतो। तर हे आहे अंजनाद्री पर्वत। खालून बघितल्यानंतर असे वाटते की एकमेकावर असे दगड रचलेले आहेत, पण इथे बघा हनुमानाचा असा चेहरा असा दिसतो। आम्ही चाललो आहे अंजनाद्री पर्वतला। म्हणजे इथले जे कर्नाटकवाले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की इथं हनुमानाचा जन्म झालेला आहे। तर हे पर्वत आहे असं। तर आम्ही आता इथं वर पण जाणार आहे, तिथं डोंगर दिसतं तुम्हाला मंदिर, त्या तिथं पण जाणार आहे। हे बघा असं इथनं एक अर्धा तास लागतो आणि त्या साईडनं रोड आहे, तिकडून पण एक 700 शिडे आहेत। हे इकडून असं चढावं लागतं, इकडे शिडे नाहीत पण हे असं आहे। बघूया, चला आपण जाऊया पुढं वर। अंजनाद्री पर्वत ही एक उंच टेकडी आहे, जी कोप्पल जिल्ह्यातील तुंगभद्रा नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील हनुमान हल्लीजवळ स्थित आहे। तिच्यावरून खाली बघितल्यास आपणास हंपी दिसते। टेकडीच्या माथ्यावर एक मंदिर आहे आणि तिथे पायऱ्या चढून जाता येते। परंपरानुसार हंपीच्या परिसरास साधारणपणे रामायणातील किष्किंधा प्रदेश म्हणून ओळखला जातो। या परिसरातील बरेच ठिकाणे रामायण या महाकाव्यामध्ये नमूद केलेली आहेत, म्हणून नमूद केलेली ठिकाणे म्हणून ओळखली जातात। आणि अंजनाद्री पर्वत हे असेच एक ठिकाण आहे। किष्किंधा क्षेत्रात माकडांचे साम्राज्य अस्तित्वात होते आणि इथे वाली, सुग्रीव आणि हनुमान राहत होते। हनुमान किंवा अंजनेय यांची आई अंजना देवी या टेकडीवर राहत होती। या टेकडीवर बरेच साधू आणि ऋषी वास्तव्य करून होते। अंजना देवी येथे या टेकडीवर राहत असल्याने तिच्या नावावरून या जागेस हे नाव पडले। लोकपरंपरेने वर्णन केले आहे की अंजनेयाला जन्म दिल्यानंतर अंजना देवीला तहान लागली आणि तिला आंघोळ करण्यासाठी पाण्याची गरज होती। नवजात बालकाने म्हणजेच अंजनेयाने आपल्या आईसाठी तुंगभद्रा नदीचा प्रवाह वळविला, म्हणून हनुमान जयंतीनिमित्त विशेष पूजन आयोजन केले जाते। पर्वतावरून खाली बघितल्यास जिकडे बघेल तिकडे भलाढ्य मोठे दगड आपल्याला दिसतात आणि हंपी शहरी खाली दिसते। तर चढून आम्ही थकलेलो आहे आणि बसलो इथं साईडला। तरी पण या म्हाताऱ्या माणसं बघा, आमच्यापेक्षा म्हाताऱ्या माणसं जरा स्ट्रॉंग दिसतात। ते चालल्यात फास्ट वर।
इकडे पाठीमध्ये दिसते ती तुंगभद्रा नदी. तुंगभद्रा. फायनली आम्ही मंदिरापाशी पोचलो होतो. तर मंदिरापाशी गेल्यानंतर कोणी VIP गेस्ट नव्हते, त्यामुळं बॅक साईडून जे लोक येतात त्यांच्यासाठी जे गेट होतं ते बंद केलं होतं. म्हणजे मेन एंट्री फ्रंट साईड नव्हती, म्हणजे पर्वताच्या पुढच्या साईडने. जे पर्वताच्या पुढच्या साईडने येत होते त्यांना पहिली एंट्री दिली जात होती, आणि जे बॅक साईडून आलेले होते त्यांना परत रिटर्न जाऊन दुसरीकडे येण्यासाठी सांगत होते. तर आम्ही रिटर्न गेलो, पण त्या साईडला कोणताही रोड नव्हता. त्यामुळे परत आम्ही या साईडनं आलो आणि VIP गेस्ट दर्शन घेऊन गेल्यानंतरनं आम्ही शॉर्टकट रस्ता म्हणजे समोरूनच आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, आणि तिथे आम्हाला जायला जागाही भेटली. तर आम्ही आलो होतो मंदिरापाशी. मंदिरापासला रोड आहे तो रोड असं सांगितलं आम्हाला, त्यामुळे आम्ही दुसऱ्या रोडने चाललो. बघूया आता कुठून रोड आहे जाण्यासाठी. कुठून आहे रोड? आम्ही शॉर्टकटचा रस्ता निवडलाय. एक रस्ता भेटलाय आम्हाला. चप्पल काढायला होतं ना. आलं का? मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास अलाउड नव्हते, तरीही हनुमानाच्या मूर्तीचा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तरी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक. दर्शन घेऊन झालं आहे आमचं. आता आम्ही बाहेर आलो आहे. तर दर्शन भेटत नाही. या साईडनं आम्ही आलो, पण रस्ता या साईडला आहे. तर आम्ही आलो या साईड, पण आम्हाला काही दर्शन भेटत नव्हतं. लोक हे काय इथनं आतमध्ये शिरून देत नव्हते, म्हणून आम्ही असंच मंदिराच्या इकडून आलो, आणि तिकडून बॅक साईडून जिकडे घुसतात त्या साईडून घुसलो आणि मंदिरात दर्शन घेतलं. तर आम्हाला हा रोड माहीत नव्हता. म्हणजे इकडे गुगलनं आम्हाला चुकलं, या दुसऱ्या रोडनं आलं गुगल. त्यामुळं आम्ही तिकडून आलो. कारण तुम्ही असं करू नका, कारण तिकडून आलं तर तुम्हाला काय हे भेटणार नाही, म्हणजे रोड सोडणार नाहीत आतमध्ये. त्यामुळे तुम्ही मेन रोडनं या, जिकडे 700 पायऱ्या आहेत सुरू होतात त्या साईडून या. तर हा असा या बॅक साईडला मंदिर आहे, कुठून घ्या. तुम्ही पण इथूनच दर्शन घ्या. जय श्रीराम. जय श्रीराम. चला आता आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊन आलेलो आहे, आणि आता चाललो आम्ही कुठे रे? गोकर्ण महाबळेश्वर. म्हणजे आता इथनं आहे 300 किलोमीटर आहे. 350 किलोमीटर. 300 किलोमीटर का 800 किलोमीटर आहे काहीतरी. तिकडे चाललो आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.